नमस्कार. माझं नाव मृणाल गोडसे. मी रूट कनाल स्पेशलिस्ट आहे. ब्रेसेस जे आपण लावतो त्या कॉस्मेटिक आणि फंक्शनल अशा दोन्ही गरजांसाठी उपयोगी असतात. ब्रेसेस आपण बेसिकली वेडेवाकडे दात ह्या कारणांमुळे मोस्टली पेशंट्स आपल्याकडे येतात आणि त्याच्यासाठी म्हणून ब्रेसेस लावल्या जातात. पण फक्त दिसण्याकरता नाही तर त्याचे बाकीचे पण बरेच फायदे असतात. आपले वरचे आणि खालचे दात एका विशिष्ट पद्धतीने एकमेकांवर जोडले जातात आणि जर ते व्यवस्थित जोडले गेले नाहीत तर आपली जी खाण्याची किंवा चावण्याची जी प्रक्रिया असते ती व्यवस्थित होऊ शकत नाही. आपल्या दोन दातांमध्ये जी जेवण अडकलं असेल आणि ते जर वेडेवाकडे असतील तर ते अवघड होतं आणि अजून गम डिसीजेस किंवा दातांचे अजून विकार त्याच्यामुळे अजून होऊ शकतात. आपले कधी कधी प्रोनाउन्सिएशन आपले जे काही उच्चार असतात ते सुद्धा व्यवस्थित येत नाहीत. या सगळ्या म्हणजे फक्त कॉस्मेटिक नाही तर या सगळ्या फंक्शनल गोष्टींसाठी सुद्धा ब्रेसेस अतिशय महत्वाचे ठरतात. सो ब्रेसेस हे आपण कधीही लावू शकतो. आमच्याकडे साधारण 7 वर्षांपासून ते 50व्या वर्षापर्यंत सुद्धा ब्रेसेस लावणारे पेशंट्स येतात. योग्य वय किंवा अगदी आयडियल वय म्हणायचं तर ते 10 ते 14 वर्ष असं हे आयडियल वय असतं. 10 ते 14 वर्ष हा आपला अडॉलसन्स पिरियड म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये आपली ग्रोथ चालू होते. 10व्या वर्षापर्यंत आपले मॅक्सिमम जे आपले पक्के दात असतात, दुधाचे दात जाऊन जे पक्के दात आलेले असतात ते ऑलमोस्ट सगळे आलेले असतात. त्याच्यामुळे त्याची आता जी काही ठेवण आहे ती विशिष्ट पद्धतीने फोर्सेस लावून आपण जे काही ब्रेसेसनी ट्रीटमेंट करतो ती पॉसिबल होते या वयामध्ये. ऑल्सो तेव्हा आपला जो जबडा असतो तो किंवा जॉ तो पूर्ण त्याची ग्रोथ झालेली नसते, तो अजून ग्रोईंग फेजमध्ये असतो. त्याच्यामुळे या काळात जर त्याला योग्य दिशा दाखवली तर ते ग्रोथ मॉडिफिकेशन म्हणजे तो जॉ सुद्धा आपल्या त्या ट्रीटमेंट प्रमाणेच वाढतो आणि रिझल्ट आपल्याला खूप फास्टर मिळतात. असं नाहीये की अडल्ट्समध्ये लावू शकत नाही, फक्त वेळ थोडा जास्त लागतो त्यांच्यामध्ये. साधारण 1.5 ते 2 वर्ष आपल्याला ब्रेसेस ह्याची ट्रीटमेंट लागते. कधी कधी अगदीच काही कमी असेल म्हणजे केस टू केस डिपेंड करतं. खूपच अगदी कमी असेल, एखाद दुसराच दात इकडे तिकडे असेल आणि तेवढंच फक्त करेक्ट करायचं असेल तर 12 महिन्याच्या आत सुद्धा कधी कधी ट्रीटमेंट होऊ शकते. आणि जर का अगदीच थोडं जास्त कॉम्प्लेक्स असेल तर 3 वर्ष पण लागू शकतात. पण साधारण 1.5 ते 2 वर्षाचा काळ हा ऍव्हरेज असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेसेस लावायला लागतात. ब्रेसेस जेव्हा आपण लावतो तेव्हा लावताना एक तर ते एनामलवर वरच्यावर लावलेले असतात, ब्रॅकेट्स लावले असतात आणि त्याच्यामधनं वायर पास होते. सो असं काही त्याच्याने तेव्हा दुखापत किंवा काही त्रास होण्याचा काही लावताना तर काहीच त्रास होत नाही. लावल्यानंतर आपल्या तोंडामध्ये एखादी फॉरेन बॉडी आहे त्याच्यामुळे आपल्याला आपलं तोंड त्याला थोडंसं ऍडजस्ट व्हायला 1-2 ते 3 दिवस लागतात. पेन म्हणता येणार नाही पण डिस्कम्फर्ट जो असतो तो थोडासा डिस्कम्फर्ट पहिले 1-3 ते 4 दिवस असतो. थोडीशी ऍडजस्टमेंट पिरियड 1-3-4 दिवस असते, पण कुणालाही त्याच्यापेक्षा जास्त ऍडजस्टमेंट पिरियड लागत नाही. इतके आपण आम्ही पेशंट्स त्यांच्यामध्ये 3 किंवा 4 दिवसांपेक्षा जास्त ते सुद्धा असं नाही की खूप दुखतं किंवा काय, फक्त एक माइल्ड डिस्कम्फर्ट हा असतो. ब्रेसेस एकदा लावले की ब्रेसेस म्हणजे काय असतात की ब्रॅकेट्स असतात आणि ते ब्रॅकेट्स आपल्या दातांवर लावलेले असतात. त्या ब्रॅकेट्सच्या मधनं एक वायर पास होते आणि ती वायर आपण दर महिन्याला थोडीशी त्याला टाईट करून एका विशिष्ट पद्धतीने टाईट करून ते दात आपल्याला ज्या पोझिशनला पाहिजे त्या पोझिशनला अगदी मिनिमल फोर्स लावून आपण त्या साईडला ते वळवतो. आता हे करत असताना आपले दात, त्याच्यावरच्या ब्रेसेस आणि त्याच्यावरची जी वायर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दीड एक वर्ष तरी मेंटेन करावे लागतात. तर आपल्याला डाएट रेस्ट्रिक्शन्स थोडेसे त्याच्यामुळे पाळायला लागतात. थोडंसं म्हणजे कडक किंवा चिकट हे पदार्थ आपण अवॉइड करतो. कडक म्हटलं तर चिक्की म्हटला किंवा कडक नट्स असतात आपले ते किंवा अशा टाईपचे किंवा अक्रोड अशा टाईपच्या कुठल्याही गोष्टी अवॉइड कराव्यात. खूप चिकट गोष्टी अवॉइड कराव्यात कारण त्या ब्रेसेसला चिकटून बसतात आणि मग त्याच्यानंतर ते काढणं अवघड होऊन जातं. कुठलाही फळ किंवा कुठलाही कडक पदार्थ अख्खा खाण्याच्या ऐवजी जर का आपण जर सफरचंद खात असू तर अख्खं सफरचंद खाण्याच्या ऐवजी त्याचे
त्याचे काप करून मागच्या साईडनी खाल्लं तर आपल्याला ते सगळं खाता येतं. सो बेसिकली खूप एक्स्ट्रीम फोर्स त्या ब्रेसेस किंवा ब्रॅकेटवर पडू नये, हे त्याचे बेसिक डाएट रिस्ट्रिक्शन्स असतात. ओरल हायजीन मेंटेन नॉर्मल दातांपेक्षा थोडं जास्त करावं लागतं. नॉर्मली हे ब्रेसेस असतात ते मी म्हटलं तसं 10 ते 14 वर्षांमध्ये या पिरियडमध्ये असतात. मुलं शाळेत असतात, पेरेंटल गायडन्सची गरज असते. तुम्ही जेव्हा केव्हा ब्रेसेस लावता तेव्हा तुम्हाला तुमचा डेंटिस्ट सगळ्या गोष्टी आणि सगळे कुठले टूथब्रश वापरा किंवा कुठली पेस्ट वापरा हे सगळं सांगतातच. पण एक जनरल हे असं असतं की 2x2 प्लॅन असा तुम्ही फॉलो करू शकता. सो 2x2 म्हणजे दिवसातनं 2दा कंपल्सरीली ब्रश करायचंच आणि 2 मिनिटं ब्रश करायचं. सगळ्या आपल्या दातांच्या भागांवरनं तो ब्रश फिरला पाहिजे आणि अख्खे 2 मिनिटं ती प्रोसेस झाली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त फ्लॉसिंग असं म्हणतो आपण. फ्लॉसिंग म्हणजे एक धागा असतो जो आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळू शकतो. डेंटल फ्लॉस असं म्हणतात त्याला. तो डेंटल फ्लॉस 2 दातांच्या मध्ये आणि आपली जिथे ब्रॅकेट आणि वायर असते त्याच्यामध्ये तो धागा घालून तिथनं जेवण साफ ठेवण्याची आपल्याला गरज असते. आपण जितक्या फ्रिक्वेंटली हे करू तितकी आपले ओरल हायजीन बेटर राहतं. प्रत्येक वेळेस आपण खातो तेव्हा चूळ भरणं हे दात घासणं शक्य नसतं. सो ऍटलिस्ट चूळ भरणं हे महत्वाचं ठरतं. आणि आता एक ओरल फ्लॉसर असं एक नवीन गॅजेट आलं आहे. त्याच्यामध्ये काय असतं की एक खालती एक रिझर्व्हायर असतो पाण्याचा, ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून बॅटरी ऑपरेटेड असतं, हे चार्जेबल असतं आणि त्याच्यामध्ये एक आउटलेट असतं. त्या आउटलेटमधनं फोर्सनी पाणी बाहेर येतं आणि आपले जे काही ब्रशनी न निघणारे जेवणाचे पार्टिकल्स किंवा जे काही अडकलेलं असतं आपल्या दातांमध्ये ते सगळं व्यवस्थित त्याच्याने निघू शकतं. सो हे ऍडजंक्ट म्हणून अगदी महत्वाचं आहे ब्रशिंग आणि फ्लॉसिंगच्या व्यतिरिक्त. माउथवॉश अगदी दररोज वापरलाच पाहिजे असं नाही, पण थोड्या कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून जर चुळा भरल्या तर अजूनच फायदा होतो ओरल हायजीनसाठी. ब्रेसेस काढल्यानंतर परत दात वेडेवाकडे होऊ शकतात, म्हणून आपल्याला एक रिटेनर नावाचं जे हे आहे रिटेनर्स द्यावे लागतात कुठल्याही ब्रेसेसच्या ट्रीटमेंट नंतर. हे रिटेनर्स जे असतात ते काड्या घालण्यासारखे प्लेट्स असतात जे आपण दातांवर लावतो. एक तर काड्या घालण्याचे असू शकतात किंवा फिक्स्ड रिटेनर आपण म्हणतो, जे दाताच्या आतल्या साईडला लावले जातात. एक वायर असते जी आपली तिथे लावली जाते. दात जसे आपण हलवतो ब्रेसेसनी तसे ते परत ज्या आधीच्या ठिकाणी किंवा जिथे जागा मिळेल तिथे ते हलू शकतात. त्यामुळे रिटेनर्स जितकं महत्वाचे ब्रेसेसची ट्रीटमेंट आहे तितकेच महत्वाची रिटेनर घालण्याची, आणि जितके दिवस तुम्हाला किंवा जितके महिने तुम्हाला घालायला सांगितलेत ते तसं मेंटेन करणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपली जी ट्रीटमेंट झालेली आहे ती पूर्ववत होऊ शकते, आपले दात पूर्ववत येऊ शकतात. ब्रेसेसचे इन जनरल 5 प्रकार आहेत. एक आहे मेटल ब्रेसेस, जे सगळ्यात कॉमनली वापरले जातात, स्टेनलेस स्टील सारखे ते दिसतात. दुसरं आहे सिरॅमिक ब्रेसेस. सिरॅमिक ब्रेसेस ज्या असतात त्या दाताच्या रंगाच्या असतात, त्यामुळे वायर जरी मेटलची दिसली तरी ब्रेसेस खूप कमी दिसतात, दाताच्या रंगाशी त्या मॅच होऊन जातात. समथिंग कॉल्ड एज सेल्फ लायगेटिंग ब्रेसेस. सेल्फ लायगेटिंग म्हणजे त्याच्यामध्ये परत मेटल आणि सिरॅमिक असेच त्याचे टाइप्स असतात, पण ह्याच्यामध्ये आपली जी वायर असते त्या वायरला वेगळे इलास्टिक बँड्स लावावे लागतात, मेटल किंवा सिरॅमिक नुसते घेतले तर हे सेल्फ लायगेटिंग जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ही एक्स्ट्रा जे काय बँड्स असतात ते लावायला लागत नाहीत. त्याची जे फायदे आहेत ते असे आहेत की जे डेंटिस्टकडे येण्याचं जे प्रमाण असतं किंवा जितके वेळा तुम्हाला डेंटिस्टकडे जावं लागतं ते थोडंसं कमी होतं. इलास्टिक बँड्स मध्ये मध्ये तुटू शकतात, तर हे जास्त कम्फर्टेबल असतं आणि चेअर साईड टाइम थोडा कमी होतो सेल्फ लायगेटिंग ब्रेसेसमध्ये. चौथ्या प्रकारचे असतात त्याला लिंग्वल ब्रेसेस म्हणतात, म्हणजे दाताच्या आतल्या साईडला ब्रेसेस लावतात. हे अगदी स्पेशलाइज्ड टेक्निक असते आणि त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग लागतं डेंटिस्टना टू प्रॅक्टिस लिंग्वल ऑर्थोडॉन्टिक्स ज्याला म्हणतात. आतल्या साईडने तो अख्खा ब्रेसेसची ट्रीटमेंट केली जाते, त्यामुळे समोरनं काही दिसत नाही. आणि आता शेवटचं जे सगळ्यात नवीन जे प्रकार आलाय त्याला म्हणतात इनविजिबल ब्रेसेस किंवा इनविजिलाईन.
किंवा अलायनर्स त्याला म्हणतात. सो हे जे अलायनर्स असतात ते काड्या घालण्याचे, बाकीचे हे सगळे ब्रेसेस फिक्स्ड असतात आणि हे काड्या घालण्याचे ब्रेसेस असतात. लिटरली ट्रेज असतात जे ट्रान्सपरंट ट्रेज असतात आणि ते आपण दातांवर घालून ठेवतो. ह्याच्यामध्ये कमीत कमी डेंटिस्टकडे जावं लागतं आणि ते अख्खेच्या अख्खे सेट्स आपल्याकडे येतात. त्यामुळे एक 10चा सेट संपला की मग आपण पुढच्या डेंटिस्टच्या व्हिजिट साठी जातो. प्रत्येक आपल्या जे काही ब्रेसेसचे मी टाईप्स सांगितले त्याचे प्रत्येकाचे आपले आपले फायदे आणि तोटे आहेत. जसं की तुम्ही मेटल ब्रेसेस किंवा सिरामिक ब्रेसेस जे आहेत ते तसे दिसतात आपल्याला समोर, पण जे काही कॉम्प्लेक्स माल ऑक्लुजन किंवा वेडेवाकडे असण्याचे दात असण्याची जी ठेवण असते, तर ती ठेवण ह्या 2 ब्रेसेसनी सगळ्यात जास्त आपली सॉल्व्ह होऊ शकते. जे क्लिअर ब्रेसेस असतात किंवा अलायनर्स असतात ते जास्त छोट्या जे काही डिस्क्रिपन्सीज किंवा छोटे माल ऑक्लुजन्स असतात त्यांना ते जास्त महत्वाचे ठरतात. प्रत्येक केस ही वेगळी असते आणि प्रत्येक केसला वेगवेगळ्या टाईपचे ब्रेसेस लागतात. हे इन जनरल क्लासिफिकेशन आहे, पण प्रत्येक पेशंट वाईज ते व्हेरी होऊ शकतं. आपल्याला वेगवेगळे ब्रशेस मिळतात त्याच्यासाठी. एक जो आपला नॉर्मल ब्रश असतो तो आपल्याकडनं दररोज मी म्हटलं तसं 2x2 प्लॅन करायचा, ज्याच्यामध्ये 2 मिनिट्स ट्वाइस अ डे असा तो प्लॅन असतो. हे ब्रशिंग केल्यानंतर आपल्याकडे एक छोटा ब्रश असतो ज्याला इंटरडेंटल ब्रश म्हणतात. त्या ब्रशनी आपल्या अशा ठिकाणी जिथे आपला ब्रश जात नाही त्या ब्रशनी आपण तिथलं जेवण आणि जे काही अडकलेलं खाद्यपदार्थ आहेत ते आपण काढू शकतो. फ्लॉसिंग, एक धागा असतो जो आपल्या मेडिकलमध्ये मिळतो, तो 2 दातांच्या मध्ये किंवा ब्रेसेसच्या मध्ये घालून आपल्याला स्वच्छता ठेवता येते. वॉटर फ्लॉसरचा आपण उपयोग करू शकतो, ज्याच्यामध्ये एक छोटं रिझर्व्हायर असतं ज्याच्यामध्ये पाणी भरलं जातं आणि एक आउटलेट असतं ज्याच्यानी थोडं फोर्सफुली पाणी बाहेर येतं आणि जे काही अडकलेलं असेल, जे ब्रशने निघालं नाही, ते अगदी इझिली आपण त्याच्यातनं काढू शकतो. रिटेनर्स सगळ्यांना मिळतात. रिटेनर्स किती दिवस घालायचे किंवा किती महिने घालायचे हे प्रत्येक ट्रीटमेंट नुसार व्हेरी करतो. सो जर का छोटी ट्रीटमेंट असेल आणि तर एक साधारण 2 ते 4 महिन्यासाठी तो रिटेनर वापरायला लागतो. इट डिपेंड्स की कुठल्या टाईपची ट्रीटमेंट आहे, पण रिटेनर्स हे प्रत्येक पेशंटला दिले जातात.